माया अपंग मुलगी होती. डॉक्टर होती. दवाखान्यातून घरी जाताना तिला फार उशीर झाला होता. रात्रीचे जवळजवळ 11 वाजले होते. तेव्हा मायाच्या गाडीसमोर एक म्हातारी बाई येते आणि बेशुद्ध पडते. माया तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. बरेच दिवस उलटून गेले तरी मायाला त्या म्हातारी बाईच्या घरच्यांचा पत्ता लागत नाही. म्हणून माया त्या म्हाताऱ्या बाईला आपल्या घरी घेऊन जाते. परंतु घरी गेल्यावर मायाची आई जशी त्या म्हाताऱ्या बाईला बघते, तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण ती म्हातारी बाई तर तिची रात्री 8 वाजल्यापासूनच वंदनाताई डायनिंग टेबलवर आपल्या मुलीची म्हणजेच मायाची वाट पाहत होत्या. आणि आता 11 वाजायला आले तरी मायाचा काहीच पत्ता नव्हता. वंदनाताईंनी खूप वेळा तिला फोन ट्राय केला होता, परंतु तिचा फोन लागत नव्हता. बाहेर विजेचा गडगडाटासह खूप जोराचा पाऊस पडत होता आणि हेच बघून त्यांची काळजी अजूनच वाढली होती. म्हणत होते की देवा परमेश्वरा, कुठे राहिली असेल माझी मुलगी? कोणत्या अडचणीत तर नाही ना फसली? विचार करता करता त्यांच्या मनात वाईट विचार येऊ लागले. त्या पटकन उठल्या आणि देवासमोर हात जोडून म्हणाल्या, देवा माझ्या मुलीची काळजी घे, तिला सुखरूप घरी परत येऊ दे. देवासमोर प्रार्थना करता करता त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माया एक डॉक्टर होती आणि मुंबईच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करत होती. तसं तर ती रोज जवळजवळ 10 वाजाच्या आसपास घरी येत होती. परंतु आज रविवार होता आणि रविवारच्या दिवशी ती गरीब वस्तीमध्ये जाऊन त्यांचा फ्रीमध्ये उपचार करत असायची आणि मग रविवारी ती 8 वाजेपर्यंत घरी येत असायची. परंतु ती आज आलीच नाही. जर कधी तिला उशीर होणार असेल तेव्हा ती फोन करून तिच्या आईला उशीर होणार असल्याचं सांगायची. परंतु आज तर तिने फोन करून सांगितले होते आणि नाही कोणता फोन केला होता. वंदनाताई देवघरातून बाहेर आल्या आणि एकदा पुन्हा खिडकीतून बाहेर पाहू लागल्या. परंतु बाहेर खूप पाऊस पडत असल्यामुळे काहीच दिसत नव्हते. त्यांची भीती वाढत चालली होती. त्यांनी पुन्हा एकदा मायाचा नंबर ट्राय केला, परंतु यावेळी सुद्धा फोन लागला नाही. त्यांनी स्वतःला समजले की आज खूप पाऊस आहे. असे सुद्धा होऊ शकते की कुठेतरी अडकली असेल. तरी इतका वेळ कुठे लागला असेल असा विचार करून त्यांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. वाईट विचार मनातून जात नव्हते. त्या लक्ष विचलित करण्यासाठी खोलीतून इकडून तिकडून चालू करू लागल्या. तेव्हाच दरवाजा वाजला. दरवाजा खोलला तर माया होती. आई काय बोलणार त्या अगोदरच मायेने त्यांना मिठी मारली. आईचा वाढलेला श्वास, तिची भीती पाहून मायाला कळायला वेळ लागला नाही. माया आईपासून वेगळी झाली आणि म्हणाली, तू इतकी का घाबरली आहेस? आई मी ठीक आहे ना? असे बोलता बोलता माया आतमध्ये आली आणि सोफ्यावर बॅग ठेवून आपला रेनकोट काढू लागली. वंदनाताई रागात म्हणाल्या, अजूनपर्यंत कुठे होतीस? आज यायला एवढा वेळ का झाला? माया काय बोलणार त्या अगोदरच वंदनाताई पुन्हा म्हणाल्या, हे बघ माया, मी तुला पुन्हा सांगते की रविवारचं काम करणं बंद कर. घरी माझ्यासोबतच राहा. माझ्यासाठी सुद्धा थोडासा वेळ काढ. मला सुद्धा एकटीला त्रास होतो. तेव्हा माया म्हणाली, आई तू इतके का नाराज होत आहेस? आज उशीर झाला, पण का झाला हे तर ऐक. आणि मी हे काम का सोडू? तुला माहीत आहे ना, मला हे काम खूप आवडतं. वस्तीत जाणं, तिथल्या लोकांना पाहणं, त्यांच्यावर उपचार करणं. त्यामुळे मला किती सुख मिळते, किती आनंद मिळतो हे तुला माहीत आहे. त्या वंदनाताई म्हणाल्या, हो मला माहीत आहे, पण आता काहीच गरज नाही बघ. मी तर म्हणते ही लोकांची सेवा करणं आणि पुण्य कमावणं बंद करून टाक. त्यामुळे काहीच होत नाही. बाहेर लोकांची सेवा कर आणि घरात आई एकटी पडलेली असते, हे तुला चांगलं वाटतं का गं? आपल्या आईचे बोलणे ऐकून माया म्हणाली, आई बास ना, काय इतकी नाराज होत आहेस? आता इथून पुढे असं होणार नाही. आणि आजसुद्धा उशीर झाला नसता जर माया बोलतच होती की वंदनाताई म्हणाल्या, मी कसा तुझ्यावर विश्वास ठेवू की यानंतर तुला उशीर होणार नाही? सांग मला, का तुझ्यावर विश्वास ठेवू? माया म्हणाली, आई जेव्हा तू माझं बोलणं ऐकशील ना तेव्हा तुला लगेच विश्वास बसेल. नंतर मला काहीच सांगायची गरज पडणार नाही आणि तू स्वतः बोलवशील की बाळे तू चांगलं काम करत आहेस आणि तुम्हाला घरी बसवण्यासाठी सुद्धा कधीच बोलणार नाही. मायाचं बोलणं ऐकून वंदनाताई शांत बसल्या. तेव्हा माया म्हणाली, मी फ्रेश होऊन येते, मग मी तुला सगळं काही सांगते. असं बोलून माया फ्रेश होण्यासाठी गेली. वंदनाताईंना आपल्या मुलीवर पूर्ण विश्वास होता, त्यामुळे त्या शांत बसल्या. मग जेवता जेवता आपल्या आईला सांगू लागली, तुला माहीत का आहे का आई, आज संध्याकाळी जेव्हा ढग गडगडू लागले की लगेच मी तिथून निघालेच होते की खूप जोराचा पाऊस पडू लागला. रिकाम्या रस्त्यावर मी कार जोरात पळवत होते. अचानक समोर एक म्हातारी बाई पळतच माझ्या कारच्या समोर आली. अगं, पहिले तर मला वाटले की कदाचित ती माझ्या कार खालीच आली. जेव्हा मी बाहेर येऊन पाहिले तर ती खाली पडली होती आणि बेशुद्धही पडली होती.
मी मोबाईलचा टॉर्च ऑन केला आणि पाहिले की कुठे त्यांना लागलं तर नाही ना, पण कदाचित त्या भीतीमुळे बेशुद्ध पडल्या होत्या. त्या शुद्धीवर आल्या नाही, त्यामुळे मी त्यांना लगेच कारमध्ये बसवलं आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिकडे गेल्यावर त्यांना शुद्ध तर आली, पण त्या काही सांगण्याच्या स्थितीमध्ये नव्हत्या. तेव्हा वंदनाताई म्हणाल्या, जर त्यांना काही लागले नाही तर त्यांना अशी काही झाली. तेव्हा माया म्हणाली, आई कारण त्या खूप वयोवृद्ध आणि अशक्त आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की त्यांना काही दिवसांपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. मीच त्यांचे प्रथमोपचार केले. त्यांच्या पोटात अन्नाचा एक कणसुद्धा नव्हता. हे ऐकून वंदनाताईंना धक्का बसला आणि म्हणाले, हे तू काय बोलत आहेस बाळा? आणि माया म्हणाली, जे पाहिले तेच बोलत आहे आई, आणि खरं सांगत आहे. आता उद्या जाऊन पाहते की त्यांची तब्येत कशी आहे. जर त्यांची तब्येतीत सुधारणा झाली नाही तर मी माझ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करेल. वंदनाताई म्हणाल्या, ठीक आहे बाळा, आणि हो त्यांना विचारून घे की त्या कोण आहेत, कुठे राहतात, आणि मग त्यांना त्यांच्या घरी सोड. तेव्हा माया एक घास खात म्हणाली, ऑफकोर्स आई, त्यांना मी अगदी व्यवस्थित त्यांच्या घरी पोहोचवेल. त्यानंतर दोघीही काहीच बोलल्या नाही आणि मग चुपचाप आपले जेवण करू लागल्या. मग वंदनाताई कोणत्या तरी विचारात मग्न होत्या. तेव्हा माया म्हणाली, आई तू काय विचार करत आहेस? थांब थांब, मीच तुला सांगते तू काय विचार करत असशील. हाच विचार करत आहेस ना की त्या म्हाताऱ्या आजी कोण असतील? जर त्या एवढ्या पावसात ते सुद्धा रात्रीच्या वेळेला रस्त्यावर धावत होत्या. आणि सगळ्यात मोठी ही गोष्ट आहे की कितीतरी दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नाचा एकही कण नव्हता. कोण असतील त्या आणि कुठून आल्या असतील? बरं, आपल्या मुलीचं बोलणं ऐकून वंदनाताई म्हणाल्या, तू डॉक्टर आहेस की माइंड रीडर? तेव्हा माया म्हणाली, तसं तर मी फक्त एक डॉक्टर आहे, पण तुझ्या केसमध्ये मी दोन्ही गोष्टींमध्ये आहे. प्रत्येक गोष्ट तू खूप विचार करत बसते, त्यामुळे तुला मला काहीच सांगावंशी वाटत नाही. आता उद्या जेव्हा त्यांना शुद्ध येईल तेव्हा मी त्यांना त्यांच्या ठिकाणावर पोचवेन ना, तू शांत राहा. वंदनाताई पुन्हा काहीतरी बोलायला लागल्या. तेव्हा मायेने पुन्हा त्यांना शांत केले आणि म्हणाली, आई बस झाला, आता टॉपिक चेंज करू. आत्ताच तू म्हणाली होती की आपल्या दोघींना सोबत थोडा वेळ तरी घालवायला हवा, आणि तू आहेस की एकच गोष्ट पकडून बसली आहेस. इतक्या रात्री मी आली आहे, तू एकदा सुद्धा मला माझ्या कामाबद्दल विचारले नाहीस. कसा गेला दिवस माझा? कसे होते आजचे पेशंट? तेव्हा वंदनाताई म्हणाल्या, अगं माझ्या बाळा, ते सगळं तर मी तुला रोजच विचारते की, आणि हा रोजचा टॉपिक आहे, पण आज तू जे काही मला सांगितलं आहेस ना, ते फार वेगळं आहे बाळा, आणि विचार करण्याची गोष्ट आहे. त्यामुळेच मी विचार करत बसली होती. तेव्हा माया म्हणाली, ठीक आहे आई, आता जास्त विचार करत बसू नकोस. बाहेर पाऊस खूप पडत आहे आणि तुला सर्दी खोकला लगेच होतो. त्यामुळे मी हळदीचं दूध बनवते, आपण दोघेही पिऊयात. वंदनाताईंना हळदीचे दूध आवडत नव्हते, पण त्यांना माहीत होते की माया त्यांना जबरदस्ती ते दूध प्यायला देणारच. त्यामुळे वंदनाताई मायाला म्हणाल्या, तू माझी मुलगी आहेस, त्यामुळे तुला माझे ऐकायला हवे, पण प्रत्येक वेळी तू माझ्यावर स्वतःचाच नियम चालवतेस आणि मला तुझे ऐकावेच लागते. दोघी मायलेकी बोलतच होत्या की मायाचा फोन वाजला. माया वंदनाताईंना म्हणाली, हे घे बोल, आला तुझ्या लाडक्या मुलीचा फोन. आता माझ्यापेक्षा जास्त आपल्या मोठ्या मुलीचं ऐक. वंदनाताई म्हणाले, अगं पहिली तुझी बडबड बंद कर आणि पहिला तू फोन उचल बरं. तेव्हा मायाने फोन उचलला आणि म्हणाली, बोल ना दीदी. तिकडून मायाची बहीण रोहिणी बोलू लागली. मी काय म्हणत होते, रोहिणीचे बोलणे पूर्ण होण्याअगोदरच माया पुन्हा बोलू लागली, दीदी तुला हेच बोलायचं आहे ना की पाऊस खूपच पडत आहे, आईला लवकर सर्दी होते, तिची काळजी घे, तिला हळदीचे दूध बनवून दे वेळेवर, औषधं दे, नाही तर ती कधी स्वतःच्या मनाने घेणार नाही. हेच बोलणार होती ना दीदी तू? मायाचे बोलणे ऐकून रोहिणी म्हणाली, अगं मी तर विसरलेच होते की माझी बहीण एक डॉक्टर आहे, तिला काहीच सांगायची गरज नाही. अशा दोघी बहिणींच्या फोनवर गप्पा मारून झाल्या आणि माया रोहिणीला म्हणाली, आज आता आईसोबत बोल. वंदनाताईंनी फोन कानाला लावला तेव्हा रोहिणी म्हणाली, आई तू तुझी काळजी घे. तेव्हा वंदनाताई बोलू लागल्या, म्हणाल्या, अगं मी ठीक आहे, आणि तुझी बहीण जी आहे ना ती ती मला काय होऊन तरी देईल का गं? तू सांग कशी आहेस, घरातले सर्व ठीक आहेत ना, मुलं जावाय बापू? तेव्हा रोहिणी फोनवर म्हणाली, हो आई, आम्ही सर्व ठीक आहोत आणि तुला सध्या ठीक राहावंच लागेल. तुझ्याशिवाय आणि आमच्या बहिणींचं या जगात आहेच कोण गं? तेव्हा वंदनाताई हसून म्हणाल्या, अगं मला काहीच होणार नाही बरं, ठीक आहे, आता फोन ठेव, रात्र खूप झाली आहे, उद्या सकाळी मायला हॉस्पिटलला जायचं आहे. हो बोलून दोघींनी फोन ठेवला.
इकडे माया तोपर्यंत 2 ग्लास हळदीचे दूध घेऊन आली होती. दोघींनी दूध पिता पिता 10-15 मिनिटं टीव्ही बघितला आणि मग आपल्या खोलीत झोपायला गेल्या. झोपता झोपता वंदनाताई पुन्हा एकदा मायाला म्हणाल्या, बाळा, जशी त्या म्हातारी आजीला शुद्ध येईल तेव्हा त्यांचं नाव विचारून घे. मी तर म्हणते उद्या मी तुझ्यासोबतच येते. मला त्यांना पाहता तरी येईल. तेव्हा माया म्हणाली, आई, मला वाटते मी तुला सांगून खूप मोठी चूक केली आहे. प्रत्येक वेळी तू इतकी इमोशनल का होत असतेस अगं? मी तुला सांगितलं ना की त्यांना जेव्हा शुद्ध येईल मी त्यांना विचारून त्यांच्या घरी व्यवस्थित सोडून येईल. तुला माझ्यावर विश्वास बसत नाही का? जर असेल तर मी त्या आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊनच गेले नसते ना. आता शांतपणे झोप. पूर्ण जगाचा विचार करण्याची काहीच गरज नाही. यावर वंदनाताई काहीच बोलल्या नाही आणि ब्लँकेट ओढून शांतपणे झोपून गेल्या. बाहेर अजूनही जोराचा पाऊस चालू होता. माया आपल्या फोनमध्ये व्यस्त झाली आणि इकडे वंदनाताई ब्लँकेटच्या आत झोपण्याचा प्रयत्न करत होत्या. पण डोक्यात ती म्हातारी अजूनही फिरत होती आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्यांच्या डोक्यात पुन्हा पुन्हा हेच येत होतं की मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या पोटात एकही अन्नाचा कण नव्हता. हीच गोष्ट त्यांना पुन्हा पुन्हा खटकत होती. हे परमेश्वरा, त्यांच्या आपल्या परिवाराशी भेट घडवून दे. वंदनाताई मनातल्या मनात देवाजवळ प्रार्थना केली आणि झोपून गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी माया हॉस्पिटलला जात होती तेव्हा पुन्हा एकदा वंदनाताई बोलायला लागल्या. परंतु त्या अगोदर माया म्हणाली, आई, मला सगळं लक्षात आहे ग. आणि हो, पहिल्यांदा मी त्या आजीलाच भेटायला जाणार आहे. वंदनाताई सुद्धा मायासोबत निघाल्या. परंतु माया म्हणाली, नाही आई, काहीच गरज नाही. हॉस्पिटलला का जायचं आहे तुला? काय गरज आहे का? तुझी सुद्धा आजकाल तब्येत ठीक नसते. जर तुला त्या आजींना भेटायचं आहे तर मी तुला त्यांच्या घरी घेऊन जाईन. खुश. आता काही वेळानंतर माया तिच्या कारमधून हॉस्पिटलला पोहोचली. हॉस्पिटलला पोहोचली तेव्हा पाहिलं की म्हातारा आजीला अजूनही शुद्ध आली होती. परंतु अजूनही त्या व्यवस्थित बोलू शकत नव्हत्या. मायेने त्यांना आजी अशा कशा आहात विचारले तेव्हा आजीने हातानेच इशारा केला की आता त्यांना बरं वाटत आहे. तेव्हा त्यांना उठवून हलकासा नाश्ता आणि ज्यूस देण्यात आलं. माया आजीला म्हणाली, सॉरी आजी, काल रात्री तुम्ही माझ्या कारसमोर पडल्या होत्या. काल एवढा पाऊस पडत होता की मी तुम्हाला पाहू शकले नाही. पण एवढ्या पावसात तुम्ही कुठे धावत जात होतात? त्या आजीने यावर काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा माया पुन्हा म्हणाली, काल रात्री मी तुम्हाला इकडे घेऊन आले आहे. मला वाटते की तुम्ही आता बरे झाला आहात. आता तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता. तर मला आता सांगा, तुमचं घर कुठे आहे? म्हणजे मी तुम्हाला नेऊन सोडते. आणि हो, काही औषधसुद्धा लिहून देते. तुम्ही वेळेवर औषधं घ्या म्हणजे अशक्तपणा दूर होईल आणि तुमची तब्येतही चांगली होईल. मायाचे बोलणे ऐकून आजींच्या डोळ्यातून अश्रू आले, ज्याला त्यांनी अडकून ठेवले होते. माया म्हणाली, आजी, आता तुम्ही ठीक झाला आहात. तुम्हाला कुठे जखम झाली नाही. मला वाटले की अशक्तपणा आणि भीतीमुळे तुम्ही बेशुद्ध झाला होतात. आणि अजून एक गोष्ट, मागच्या काही दिवसांपासून तुम्ही जेवल्या का नाहीत? आता या वयात कोणता उपवास करत होत्या? पुन्हा एकदा आजीने काहीच उत्तर दिलं नाही. आणि इकडे मायाला असे वाटले की आता आजी बोलणार नाही. त्यांना वाटत असेल की मी त्यांचा उपवास तोडेल. त्यामुळेच तर मी एक स्त्री असून मला स्त्रियांचे वागणे अजिबात आवडत नाही. या स्त्रिया आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून सगळ्यांसाठी उपवास करतात. सगळ्यांचा विचार करतात, पण स्वतःसाठी विचार करायला त्यांच्याकडे वेळच नसतो. आता इथेच पहा, या आजींची अर्धी लाकडं स्मशानात गेली आहेत, पण उपवास मात्र करणार. मी एवढं विचारत आहे तरी काहीच बोलत नाहीत. शांत शांतच बसल्यात. मनातल्या मनात माया बोलत होती आणि नकारार्थी मान हलत होती. मायाने पुन्हा एकदा विचारले, बरं, तुमचं घर कुठे आहे? कुठे राहता? तुम्ही कुठे राहता? तुमच्या घरी कोण कोण असतं? मला सांगा, मी कॉल करून इकडे बोलवते. नाहीतर तुम्हाला तुमच्या घरी सोडते. मायाचे बोलणे ऐकून यावेळी आजीला राहावले नाही आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा माया म्हणाली, काय झालं आजी? काय रडत आहात तुम्ही? मी तुम्हाला घरी सोडेल ना. माझ्यावर विश्वास नाही आहे का तुमचा? आजीने हळूच होकारार्थी मान हलवली. तेव्हा माया पुन्हा म्हणाली, तर मग लवकर सांगा, तुम्ही कुठे राहता? मग आजी फुसफुस करत म्हणाली, मंदिरजवळ राहता का तुम्ही? चल मग, मी तुम्हाला तिथे नेऊन सोडते. गाडीतच तुमचा घराचा पत्ता सांगा. बोलता बोलता मायेने आजीचा हात पकडला आणि आपल्या कारमध्ये बसवले आणि निघाली. आजीने सांगितलेल्या पत्त्यावर काही वेळानंतर मंदिर आल्यानंतर आजीने थांबण्याचा इशारा केला. तेव्हा तिथे मायेने आजीला उतरवले आणि आजीला म्हणाली, आजी, आता सांगा, तुमचं घर कोणत्या गल्लीत आहे? मी तुम्हाला तिथे सोडून येते. तेव्हा आजी लगेच म्हणाली, नाही बाळा, मी माझ्या घरी जाईन. तेव्हा माया म्हणाली, नाही आजी, मी तुम्हाला तुमच्या घरी सोडते. नाहीतर तुम्ही पुन्हा चक्कर येऊन रस्त्यातच पडाल.
आणि तुमच्या घरचे मलाच खूप बोलतील. तेव्हा आजीने बहाणा बनवला की इथेच मंदिरामध्ये थोडा वेळ मी बसेल, मग जाईन मी चालत चालत माझ्या घरी घरी. बाळा, तू तुझ्या कामावर जा, तुला जायला उशीर होईल. उशीर तर खरंच मायाला होत होता. तिने आजीला त्या मंदिरात सोडले आणि हॉस्पिटलला निघाली. कारमधून तिने तिच्या आईला वंदनाताईंना फोन केला आणि सांगितले की मी त्या आजीला त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले आहे. आता त्या पूर्णपणे ठीक आहेत. मायाचे बोलणे ऐकल्यानंतर वंदनाताई खुश झाल्या. जवळजवळ 2-3 दिवसानंतर माया पुन्हा त्या रस्त्याने जात होती. तेव्हा तिच्या मनात विचार आला की आजी जर यावेळेस त्या मंदिरात असतील तर कदाचित त्यांची भेट झाली असती. एकदा पाहूनच तिथे त्यांची तब्येत आता कशी आहे याची विचारपूस करावा. माया जशी मंदिराजवळ थांबली तेव्हा आजीची नजर तिच्यावर पडली. मायाला पाहून आजी लपण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हाच आजीचा पाय घसरला आणि त्या जोरात पडल्या. तेव्हा मंदिराचे पुजारी आजीला उठवण्यासाठी धावतच तिथे आले. तेवढ्यातच मायासुद्धा तिथे पोहोचली होती आणि आजीला म्हणाली, काय झालं आजी? असे कसे पडलात तुम्ही? आणि तुमच्याकडून पूजापाठ होऊ शकत नाही तर मंदिरात का येतात? घरीच बसा ना. घरीच देवाचं नाव आणि पूजा करत घरीच बसून राहा. असं कुठे लिहिलं आहे की मंदिरातच जाऊन पूजा करावी? तेव्हा पुजारी म्हणाले, घरी कुठे जाईल? घर असायला तर हवे ना. हे मंदिरच त्यांचं घर आहे. त्या इथेच राहतात. पुजाऱ्यांचे बोलणे ऐकून माया शॉक झाली आणि आजीने लज्जेने मान खाली घातली. आता मायाला कळाले की हॉस्पिटलमध्ये कोणीच आजीला भेटायला का नाही आले आणि नाही त्यांचं कोणी बातमी घेतली. आता मायाला त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होऊ लागली. माया पुजाऱ्यांना म्हणाली, परंतु पुजारी काका, या पहिल्या कुठेतरी राहत असतीलच ना? तेव्हा पुजारी म्हणाले, राहत होत्या ना, पण आता नाही. त्यांची मुलं सुना परदेशात राहतात. जे घरी राहतात ते यांना सांभाळायला तयार नाहीत. मागच्या काही दिवसांपासून ही आजी इथेच राहतात. मंदिरात जो प्रसाद चढवला जातो तेच ते खातात आणि इथेच रात्री झोपून जातात. बाळा, यापेक्षा जास्त मला देखील काहीच माहिती नाही. आता पुढचे जे तुला काही विचारायचं असेल ते तू त्या आजींनाच जाऊन विचार. पुजाऱ्यांचे बोलणे ऐकून माया खूप गंभीर झाली होती. इमोशनल होऊ लागली, पण तिने दाखवले नाही. तिने थोडा वेळ शांत राहून विचार केला की आता काय करू? हे खरं आहे का? कदाचित खरंच असेल, नाहीतर हॉस्पिटलमध्ये त्यांना घ्यायला कोणीतरी आलेच असते. आता काय करू? मी आजींना घेऊन घरीच जाऊ का? पण एकदा आईला विचारायला हवं. परंतु तिच्या आईने फोन उचलला नाही. तेव्हा मायेने काहीच विचार न करता मग आजींचा हात पकडला आणि त्यांना घेऊन आपल्या घरी निघाली. रस्त्यात आजी मायाला कृतज्ञते नजरेने पाहत होती. तेव्हा माया आजींना म्हणाली, काय झालं आजी? अशा का पाहतात माझ्याकडे? मायाचे बोलणे ऐकून आजी भावूक झाल्या आणि म्हणाल्या, खूप खुश राहा बाळा. खूप पुढे जा आणि प्रगती कर. आईवडिलांचं नाव मोठं कर. असं बोलून आजीने आपला हात तिच्या डोक्यावरून फिरवला आणि तिला खूप आशीर्वाद दिले, ज्यामुळे मायाला आपलेपणा जाणवला. असे वाटले की जसं काय कोणीतरी खास आणि खोल नातं आहे आमच्या दोघींमध्ये. खरंच काहीतरी नातं आहे का? त्या मायाचं मन आजीच्या परिवाराबद्दल विचारण्यासाठी खूप होश होते, पण तिने काहीच विचारलं नाही, कारण त्यांना वाईट वाटायला नको. तेव्हा आजी म्हणाल्या, मला पाहून तुझ्या घरच्यांना नाही आवडले तर ग? तेव्हा माया म्हणाली, नाही आजी, असं काही नाही, असं बिलकुल होणार नाही. तुम्ही काळजी करू नका. मग आजीने तिच्याबद्दल विचारले तेव्हा माया सांगू लागली, आजी, माझं नाव माया आहे. घरी फक्त माझी आई आणि मीच राहतोय. 2 बहिणी आहेत, त्यांचं लग्न झालं आहे. आम्हाला भाऊ नाही आणि वडील देखील नाहीत. ते खूप अगोदरच आम्हाला सोडून देवाघरी निघून गेले. मग आजीने विचारलं, तुझ्या पायाला काय झालं आहे पोरी? तू व्यवस्थित चालू शकत नाही. तुझ्या पायाला जखम झाली आहे का? तेव्हा माया म्हणाली, नाही आजी, मला पोलिओ आहे. आई म्हणते की तू खूप छोटी होती तेव्हा तुला पोलिओ झाला होता. आजी म्हणाल्या, देवसुद्धा चांगल्या लोकांना त्रास देतो. बघ, याचा अर्थ तुझ्या आईने एकटीनेच तुम्हा तिघींना सांभाळले आणि शिकवले आहे का? तेव्हा केव्हा मायाने होकारार्थी मान हलवली. अशाच गप्पा मारता मारता मायाचे घर आले. मायाने दरवाजा वाजवला तर दरवाजाला कुलूप होतावलेले होते. कदाचित तिची आई बाहेर गेली होती. त्यामुळे मायाने आपल्या जवळच्या चावीने दरवाजा उघडला आणि आजीला सोफ्यावर बसण्यासाठी सांगितले आणि मग ती स्वयंपाकघरात गेली.
आणि आजीला पाणी आणून दिले आणि चहा बनवायला आतमध्ये निघून गेली. आजीने चहा पिण्यास नकार दिला, त्यामुळे मायाने आजीला नाश्ता खायला दिला. आजीने नाश्ता केला आणि औषध पाणी घेतल्यामुळे त्यांना झोप येऊ लागली. मायाने त्यांना गेस्ट रूममध्ये नेले आणि बेडवर झोपवले. मायाने मग हॉस्पिटलमध्ये फोन करून सांगितले की आज तिला यायला उशीर होणार आहे. काही वेळातच आजी झोपून गेल्या आणि माया हॉलमध्ये बसून आई येण्याची वाट पाहू लागली. काही वेळानंतर जेव्हा वंदनाताई आल्या तेव्हा मायाला पाहून आश्चर्यचकित झाल्या. म्हणाले, काय झालं बाळा, तू परत घरी का आलीस? हॉस्पिटलमध्ये का नाही गेली? तब्येत तर ठीक आहे ना? तुला बरं तर वाटत आहे ना? तेव्हा माया वंदनाताईंना म्हणाली, सगळं काही सांगितलं तिने की ती आजीला घरी घेऊन आली आहे. मायाचे बोलणे ऐकून वंदनाताई खुश झाल्या. म्हणाल, तू हे बरोबर केलंस माया. तर ठीक झाल्यानंतर आपण त्यांच्या घरच्यांची चौकशी करू. तोपर्यंत त्यांना इथेच राहू दे. पण आता आजी कुठे आहेत? मायाने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, त्यासुद्धा आराम करत आहेत. तुला माहीत आहे का, त्या रस्त्यात त्या खूप माझ्यासोबत प्रेमाने बोलत होत्या अगं. मला तर असं वाटत होतं की जसं काही आमच्यात जुनं काहीतरी नातं आहे. तेव्हा वंदनाताई हसल्या आणि म्हणाल्या, तुला ना सगळ्यांसोबतच असं जाणवतं, कारण तू खूप चांगली आहेस. नाहीतर आत्ताच्या जमान्यात कोणी कोणासोबत नातं ठेवत नाही. मायलेकींनी गप्पा मारल्या आणि माया हॉस्पिटलमध्ये निघून गेली. माया जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा वंदनाताईंनी हळूच दरवाजा उघडून त्या म्हाताऱ्या आजीला पाहिलं, पण त्या ब्लँकेट घेऊन झोपल्या होत्या. त्यांना जागवणं वंदनाताईंना ठीक वाटले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा दरवाजा बंद केला आणि बाहेर आल्या. काही वेळानंतर वंदनाताईंनी हलकं फुलकं जेवण बनवलं आणि विचार केला की आजीला सुद्धा मी देते ते आणि मी सुद्धा खाऊन घेते. जेवण घेऊन त्या आजीच्या रूममध्ये गेल्या. तेव्हा आजी अजूनही उठल्या नव्हत्या. तेव्हा वंदनाताईंनी विचार केला की आजीला आता उठवतेच. अनोळखी जागा असल्यामुळे त्या खोलीतून बाहेर येत नसतील. उठून जेव्हा जेवतील तेव्हा त्यांना गरम गरम जेव्हा जेवण जेवतील तेव्हा त्यांना बरं वाटेल. असा विचार करता करता वंदनाताई दरवाजा खोलून आतमध्ये आल्या आणि हळूच ब्लँकेट काढून म्हणाल्या, आजी उठा, जेवण करून घ्या. आजी काही बोलणार त्या अगोदरच वंदनाताई पुन्हा बोलल्या, आजी उठा ना, मी मायाची आई आहे, उठा आणि जेवण करून घ्या. असे बोलून वंदनाताईंनी ब्लँकेट काढले आणि त्यांच्या हाताला धरून उठून बसवले. परंतु आजींचा तो चेहरा पाहून वंदनाताईंच्या पायाखालची जमीन सरकली. तोंड उघडे ते उघडेच राहिले आणि डोळेसुद्धा खूप मोठे झाले. आणि अशीच परिस्थिती त्या म्हातारी आजीची सुद्धा होती. आजी काही बोलणार, परंतु त्यांचा आवाज तोंडातच राहिला आणि त्या बोलूच शकल्या नाही. इकडे वंदनाताईंच्या डोळ्यातून झरझर मग अश्रू वाहू लागले. वंदनाताई म्हणाल्या, आई तुमची ही अवस्था कशी काय झाली? काय झालं? घरी सगळे कसे आहेत आणि कुठे आहेत? वंदनाताईंचे बोलणे ऐकून आजी जोरजोरात हुंदके देऊन रडू लागल्या. त्या म्हाताऱ्या आजी दुसऱ्या कोणी नव्हत्या तर वंदनाताईंच्या सासूबाई कमलताई होत्या. वंदनाताई म्हणाल्या, बोला नाही, काय झालं आणि तुम्ही काय रडत आहात? तेव्हा आजी रडता रडता म्हणाल्या, सुनबाई तुझा तळतळाट लागला आहे गं. हे सगळं माझ्या पापांचं फळ आहे. तुझ्यासोबत आम्ही जे काही वागलो त्याचे फळ देवाने मला जिवंतपणेच दिलं आहे बघ. तेव्हा वंदनाताई म्हणाल्या, आई तुम्ही हे काय बोलत आहात? काय झालं आहे? सरळ सरळ सांगा. तेव्हा आजी कमलाबाई सांगू लागल्या आणि म्हणाल्या, सुनबाई सगळ्यांनी मला घरातून बाहेर हाकलून दिलं. कोणीच मला ठेवायला तयार नाही. लोक खरंच म्हणतात की आपल्या कर्माचं फळ आपल्याला याच जन्मात भोगावं लागतं. ज्या मुलासाठी आणि सुनेसाठी सगळं काही केलं, बरोबर चूक काहीच केलं नाही, त्यांनीच मिळून माझी ही अवस्था केली आहे. आजीबाई बोलता बोलता रडू लागल्या आणि इकडे वंदनाताईंच्या डोळ्यासमोर जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि त्या भूतकाळात हरवून गेल्या. वंदनाताईंचे नवीन नवीन लग्न झालं होतं. त्यांचे पती मोहनराव सरकारी शाळेत शिक्षक होते. 3 जाऊमध्ये वंदनाताई सगळ्यात छोटी सुनबाई होती आणि गरीब परिवारामधून आली होती. बाकी त्यांच्या दोन्ही मोठ्या जावा श्रीमंत घराण्यातून आल्या होत्या. त्यामुळे सासूबाई 5 गोष्टींसाठी कायमच वंदनाताईंना टोमणे टचके द्यायच्या. त्या काही बोलायला गेल्या तर दोन्ही मोठ्या जावासुद्धा
सासूबाईंना साथ द्यायच्या आणि तिघी मिळून वंदनाताईंना खूप काही ऐकवायच्या. कधी कधी सणासुदीला दोन्ही मोठ्या जाऊबाईंच्या घरून खूप सारं सामान यायचे आणि वंदनाताईंच्या घरून थोडंफार सामान यायचे. या गोष्टींसाठी वंदनाताईंना खूप काही ऐकवलं जायचं. कितीतरी वेळा वंदनाताई या गोष्टीला विरोध करणार होत्या, परंतु त्यांचे पती नकार द्यायचे आणि म्हणायचे की आईसमोर काही बोलत जाऊ नकोस. त्यामुळे वंदनाताई मन मारून राहत होत्या. वंदनाताईंना अजूनही आठवतं, जेव्हा पहिली मुलगी झाली तेव्हा सासूबाईंनी किती तोंड वाकडं केलं होतं. म्हणाले होते की नातवाचं तोंड पाहायचं होतं आणि नात झाली. हिच्या माहेरच्या वळणावरच गेली, नाहीतर आमच्या खानदानात सगळ्यांना पहिला मुलगाच झाला आहे. एवढंच नाही तर घरातल्या पाळीव प्राण्यांना सुद्धा पहिलाच मुलगाच झाला आणि हिला मुलगी झाली. तेव्हा वंदनाताईंना खूप रडून आलं होतं. पण त्यांनी सगळं काही सहन केलं. परंतु जेव्हा वंदनाताईंना पुन्हा दुसरी मुलगी झाली तेव्हा तर दुःखाचा डोंगरच कोसळला होता. सासूबाई वंदनाताईंना व्यवस्थित खायला प्यायला सुद्धा देत नव्हत्या आणि वरून आपल्या मुलाचे कानही भरू लागल्या की या बंदीपासून मला काही नातू भेटणार नाही, तू दुसऱ्या लग्नाचा विचार कर. तर जाऊबाई सुद्धा टोमणे मारू लागल्या की तुला मुलगा नाही होत, तू पुत्रिका आहे. वंदनाताई जेव्हा हे सगळं आपल्या नवऱ्याला सांगायच्या त्यावेळेस मोहनराव हसून म्हणायचे, ज्याला जे म्हणायचं आहे ना ते म्हणू देत, मी तुझ्यासोबत आहे ना, तुला अजून काय हवं आहे. आपल्या नवऱ्याचे बोलणे ऐकून वंदनाताई खूप खुश होत होत्या. दोघेही नवरा बायकोचा विचार हाच होता की मुलगा नसला म्हणून काय झालं, मुली तर आहेतच ना. परंतु सासरच्या लोकांबरोबरच माहेरच्या लोकांचा देखील त्यांच्यावर दबाव व्हायला लागला. त्यांनी तिसऱ्या मुलाबद्दल विचार केला, पण देवाला देखील तेच मान्य होतं आणि मग तिसरी मुलगीच झाली. आता मात्र सासूबाई म्हणाल्या, तू अपशकुनी आहेस, फक्त मुलींना जन्म घालते. असं असल्यावर माझ्या मुलाचा वंश कसा वाढणार. घरानं घरानं कसं पुढं जाईल. तू या घरातून निघून जा, चालती हो. तू फक्त मुलीचीच जन्मदात्री आहेस. वंदनाताईंनी सासूबाईंनी तिच्या माहेरी घरी हाकलून दिले. इकडे घरी कमलताई मोहनरावांकरता दुसऱ्या लग्नाचा दबाव टाकू लागल्या. तेव्हा मोहनराव हसून आईला म्हणायचे, आई मुलगी असली म्हणून काय झालं ग, आजकाल मुलगा मुलगी मध्ये काहीच फरक नाही. पण कमलबाईंना ते कुठे समजणार होतं. त्यांना तो नातूच हवा होता. दररोज सकाळ संध्या त्या जप लावायच्या की मुलगाच हवा, मुलगाच हवा, नातू हवा मला. एका संध्याकाळी जोरदार पाऊस पडत होता. वंदनाताईंचे पती मोहनराव कामानिमित्त बाहेर गेले होते. घरी परतताना पावसामुळे त्यांचा अपघात झाला आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. वंदनाताईंच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. काय करावं काय नको ते त्यांना काहीच समजत नव्हतं. परंतु त्यांच्या नवऱ्याच्या सरकारी नोकरीमुळे त्यांना अनुकंप तत्वावर शिक्षिकेची नोकरी मिळाली. परंतु सासरच्या लोकांना तेही सहन होत नव्हतं. त्यांना असं वाटत होते की ही नोकरी वंदनाताईंच्या दोन्ही दिरांपैकी एकाला मिळावी. पण वंदनाताई हट्ट धरून बसल्या की माझ्या मुली आहेत, लहान आहे, त्यांचं पालन पोषण मी कसं करणार आहे. मला नोकरी करायची आहे आणि मी ती करणारच. त्यामुळे वंदनाताईच्या दोन्ही दिरांनी आणि जाऊबाईंनी कमलताईंना खूप भडकवलं आणि मग सगळे एकत्र येऊन वंदनाताईंना घरातून बाहेर हाकलून लावलं. वंदनाताई रडत होत्या, विनवण्या करत होत्या, मी 3 मुलींना घेऊन कुठे जाणार. मला माझ्या माहेरी सुद्धा कोणाचाच आधार नाही. मला तुमच्याकडून काहीच नको. मला फक्त राहण्यासाठी एक घर द्या, राहायला आसरा द्या. परंतु कोणालाच वंदनाताईंवर दया आली नाही. त्यांनी कमलबाईंचे पाय पकडले आणि म्हणाल्या, आई तुम्ही तरी माझं ऐका ना, तुम्ही सासूबाई आहात ना. माझ्या सासूबाई आहेत, माझ्या मुलींच्या आजी आहात. कमीत कमी तुम्ही तरी मला समजून घ्या. 3 मुलींना मी कुठे घेऊन जाणार. मी तुमच्याकडेच काहीच मागणार नाही. फक्त डोक्यावरचं एक छत हवं आहे मला. मी आणि माझ्या मुली त्यामध्ये राहू, त्यांचं पालनपोषण करेन. परंतु सासूबाईंनी तिच्या वंदनाताईंना लाथ मारली आणि म्हणाल्या, तू माझ्या मुलाला खाऊन टाकलंस आणि आता कोणत्या अधिकाऱ्याने तू इथे राहणार आहेस. जो मन करेल तिकडे निघून जा आणि जर मुलींना सांभाळायचं नाही तर इतक्या मुलींना जन्माला का घातलंस, फेकून दे, नाही तर तिकडे काही कर. तुला जे करायचं ते कर, इथून जा.
शांती होईल आमच्यासाठी. वंदनाताईंना घरात पण पाय ठेवायला कुणीच तयार झालं नाही. तेव्हा त्या आपल्या तिन्ही मुलींना घेऊन घरातून निघाल्या. जमीन, संपत्ती, घर काहीच हातात नव्हतं. अगदी एक वेळचं जेवणसुद्धा कोणी त्यांना दिलं नाही. वंदनाताईंना आता काहीच कळत नव्हते की आता काय करावं, कुठं जावं. त्या असह्य झाल्या होत्या. पण त्याच वेळी त्यांच्या शाळेतल्या प्रिन्सिपल सरांनी त्यांना मदत केली. शाळेतल्या प्रिन्सिपल सरांनी वंदनाताईंना शाळेत राहण्याची परवानगी दिली आणि म्हणाले, जेव्हा तुमच्या घराची व्यवस्था होईल तेव्हा तुम्ही तिकडे जाऊ शकता. त्यावर वंदनाताई आपल्या तिन्ही मुलींना घेऊन त्या शाळेत राहू लागल्या, जिथे ते शिकवत होत्या. पण त्याच दरम्यान त्यांच्या छोट्या मुलीची मायाची तब्येत खराब झाली. त्या डॉक्टरांकडे गेल्या आणि तिथेच त्यांना समजलं की तिला पोलिओ झाला आहे. खूप उपचार केले परंतु पाय पूर्णपणे बरा झाला नाही. त्यामुळे तिला व्यवस्थित चालू शकत नव्हती ती. शाळेमध्ये तर त्या राहू लागल्या, पण लोक आणि इतर शिक्षक त्यांची चेष्टा करू लागले, त्यांना त्रास देऊ लागले. तेव्हा वंदनाताईंना जाणवलं की फक्त बाईची शत्रू नसते तर पुरुषही मोठे शत्रू होऊ शकतात. अपमानाच्या त्या भरात त्यांनी एक खोली भाड्याने घेतली आणि मग तिथे त्या राहू लागल्या. स्वतःची हळूहळू त्यांनी घरातील वस्तू घेऊन घर बांधायला सुरुवात केली. तिन्ही मुली खूप हुशार आणि समजूतदार होत्या. अभ्यासात तेजस्वी होत्या आणि शिक्षण पूर्ण त्यांचं होताच वंदनाताईने आपल्या दोन्ही मुलींचं लग्न हुंडा न देता केलं. परंतु छोटी मुलगी पोलिओमुळे अपंग होती. त्यामुळे वंदनाताईंना तिची चिंता वाटायची. तेव्हा माया आईला म्हणायची, आई तू माझ्या लग्नाची चिंता करत बसू नकोस ग, मला शिकू दे, मला शिकायचे, मला डॉक्टर व्हायचे. मी माझं शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहील, डॉक्टर बनेल, मग आपण लग्नाचा विचार करू. तेव्हा वंदनाताई म्हणायच्या, मी शाळेत एक शिक्षिका आहे, तुला डॉक्टर बनवण्यासाठी खूप पैसे लागतील ग, ते कुठे आणू मी? पण म्हणतात ना की मनापासून आवड असली ना की सर्व काही शक्य होते. मायाच्या मोठ्या बहिणीने आणि तिच्या मिस्टरांनी म्हणजेच तिच्या दाजींनी तिला खूप मदत केली. तिला प्रोफेसर शिकवत होते. त्यांनी फी न घेता तिचं शिक्षण सुरू ठेवलं. वंदनाताईंनी अनेक वेळा फीबद्दल विचारलं तेव्हा प्रोफेसर म्हणायचे, मायाला डॉक्टर होऊ द्या, सगळी फी तिच्याकडून पूर्ण वसूल करून घेईल मी. मायाने खूप मन लावून मग अभ्यास केला आणि आज ती एक डॉक्टर आहे. तसंच वंदनाताई सगळं काही विसरून आपल्या मुलींमध्येच आनंद शोधला होता. त्या आता आपल्या सासूबाई बहुत सासरच्या लोकांबद्दल विचार करत नव्हत्या आणि नाही त्या लोकांनी वंदनाताईंची साधी चौकशी देखील केली. पण एक दिवस जेव्हा मायाने एक वृद्ध महिलेचं नाव घेतलं तेव्हा वंदनाताईंचं मन थोडं विचलित झालं. आणि आता वंदनाताईंना कळाले की ती वृद्ध महिला दुसरी तिसरी कोणी नसून त्यांची सासूच आहे. दोन्ही मुलांनी आणि सुनांनी त्यांना घरातून हाकलून दिलं आहे. ते असं कसं करू शकतात आणि तेही या वयात? तेव्हाच त्या आजी वंदनाताईंना म्हणाल्या, तू काय विचार करत आहे सुनबाई वंदना? तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नाही का? कसा विश्वास बसणार म्हणा? मी तुला एवढं दुःख आणि त्रास दिला आहे, तू तर माझ्यावर विश्वास ठेवणार, कसा विश्वास ठेवणार? सासूबाईंचे बोलणे ऐकून वंदनाताई वर्तमान काळात आल्या आणि म्हणाल्या, नाही आई, मी ऐकत आहे आई, मला विश्वास बसत आहे, पण त्यांनी तुमच्यासोबत असं का केलं? तेव्हा कमलबाई म्हणू लागल्या, काय सांगू आणि किती सांगू सुनबाई, तू घरातून गेल्यानंतर सगळं काही व्यवस्थित चालू होतं, परंतु नंतर दोन्ही भाऊ संपत्तीची वाटणी करण्यासाठी एकमेकांशी भांडू लागले. जेव्हा मी त्यांना समजावून सांगायला लागले तेव्हा ते दोघी माझ्याशी भांडू लागले. शेवटी तरसून सगळ्या संपत्तीची वाटणी करून मी दिली. जेव्हा मी स्वतःसाठी वाटणी ठरवली तेव्हा दोघेही मोठ्या मनाने म्हणाले, आम्ही तुला सांभाळू. परंतु त्यातही त्यांची भांडणं होऊ लागली. बस म्हणू लागले की तू आईला सांभाळ. शेवटी 6 महिने ठरवून मी दोघांकडे राहण्यासाठी तयार झाले. मी ज्या घरात राहते आणि त्या घरातले सुनेने माझ्यासाठी नोकरासारखं वागवायला सुरुवात केली आणि घरातली सगळी कामं करून घेऊ लागली. मला जेवणही त्या वेळेवर देत नव्हत्या, वेळेवर जेवण मिळत नव्हतं. जोपर्यंत शरीरात ताकद होती तोपर्यंत मी काम करत राहिले, पण जेव्हा मला वेळेवर खायला मिळालं नाही
तेव्हा माझं शरीर थकून जाऊ लागलं. हळूहळू मी अशक्त होऊ लागले आणि आजारी पडू लागले. दोन्ही मुलांनी सासूला जरा देखील सांभाळू इच्छित नव्हते. खाणं-पिणं आणि उपचार तर फार दूरची गोष्ट आहे. नातवंडं बोलायची की आजीला काहीतरी खायला द्या. परंतु दोन्ही सुना ठसक्यात म्हणायच्या की ही म्हातारी कधी मरणार आहे काय माहिती. हे सगळं ऐकून जेव्हा मला सहन झालं नाही तेव्हा घरातून बाहेर पडून मी मंदिरात राहू लागले. मंदिरात आल्यानंतर साधी कोणीही माझी चौकशी देखील केली नाही. मला घरी पुन्हा कधी बोलवलं नाही. पण एक सुनबाईला एक गोष्ट आठवली की माझ्या हातात सोन्याच्या बांगड्या आहेत. त्या सोन्याच्या बांगड्या घेण्यासाठी तिने मला पुन्हा घरात बोलवलं आणि माझ्यासोबत बोलता बोलता कमलबाई खूप रडू लागल्या. तेव्हा वंदनाताईंनी त्यांना जवळ घेतलं आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसू लागल्या आणि मग म्हणाल्या, आई तुम्ही का रडत आहात आणि त्या रात्री तुम्ही कुठे जात होतात. वंदनाताईंचे बोलणं ऐकून कमलबाई शांत बसल्या. तेव्हा वंदनाताई पुन्हा म्हणाल्या, आई सांगा ना सासूबाई तुम्ही कुठे जाणार होतात एवढ्या रात्री. त्यासुद्धा एवढ्या मुसळधार पावसात. एवढ्या पावसात तुम्ही का बाहेर निघाला होतात. कमलबाई खाली मान घालून हळूच म्हणाल्या, मी जीव द्यायला चालले होते सुनबाई. सासूबाईंचे बोलणे ऐकून तर वंदनाताईंना चक्कर येणंच बाकी होतं. वंदनाताई नर्वस होत म्हणाल्या, तुम्ही हे काय बोलत आहात आई. तेव्हा त्या कमलबाई म्हणाल्या, बरोबर बोलत आहे ग सुनबाई. दोघांनी सगळं काही हिसकावून घेतलं. हातात 2 सोन्याच्या बांगड्या होत्या आणि त्यावरही त्यांची नजर होती. कधी मी मरेल आणि कधी बी ह्या सोन्याच्या बांगड्या त्यांच्या हाताला लागतील हाच ते विचार करत असायचे. जेव्हा मी त्यांना नाही तेव्हा त्यांनी माझं खाणं पिणं बंद केलं. पाणी पिऊन मी किती दिवस उभी राहणार. जेव्हा सहन झालं नाही तेव्हा मुसळधार पावसात घरातून बाहेर पडले. पण देवाला दुसरंच काहीतरी मान्य होतं. त्याने मला मरू दिलं नाही आणि बघ ना नियतीचं कसा फेरा फिरला. माझ्याच नातीला माझ्या मदतीसाठी देवाने पाठवलं. तिने मला वाचवलं. सुनबाई ज्या नातीला मी एवढं दुःख दिलं, तिला वाईट साईट बोलले, त्याच नातीने माझा जीव वाचवला. आणि ज्यांच्यासाठी मी पाप केलं, एवढं सगळं केलं, त्यांनी तर मला पलटून पाहिलं देखील नाही की मी जिवंत आहे की मेली आहे. सुनबाई तू मला इथे ठेवून पण देऊ नकोस. जाऊ देत मला इथून. ठीक आहे मी कुठेतरी काम करून माझं पोट भरेन. पण मी तुझ्यासोबत नाही राहू शकणार ग. त्या वंदनाताई म्हणाल्या, काय आई तुम्ही असं का बोलत आहात. तुम्ही का नाही राहणार आमच्यासोबत इथे. काय कमी आहे. तुम्ही कुठे जाणार. तेव्हा कमलबाई म्हणाल्या, नाही ग सुनबाई कमी तर काहीच नाही ग, पण मी कोणत्या तोंडाने इथे राहू. ज्या तोंडाने तुला एवढ्या शिव्या दिल्या, एवढा त्रास दिला, शिव्या शाप दिले, अपशब्द दिले, अपशब्द बोलले, तुला किती त्रास दिला आहे, म्हणून मी इथे नाही राहू शकणार. लाज वाटते मला इथे राहायला. तू माझी आजी आहेस. मी इथून तुला कुठेही जाऊ देणार नाही. आणि हे मी बोलत आहे. आतमध्ये येत असलेली माया म्हणाली. मायाच्या तोंडून आजी हा शब्द ऐकल्यानंतर कमलबाई रडूच लागल्या. म्हणाल्या, तुला माहिती झालं बाळा की मी तुझीच आजी आहे. तेव्हा माया म्हणाली, हो मी सगळं काही ऐकलं आहे आणि जे काही भूतकाळामध्ये झालं ते मी पाहिलं नाही. वर्तमान काळात माझ्यासमोर माझी आजी बसली आहे. ती खूप चांगली आहे, गोड आहे आणि मला माझ्या आजीची खूप गरज आहे. मी कितीतरी वर्षांपासून आईसोबत राहून मोठी झाली आहे की कितीतरी वेळा मी आईला विचारलं की माझ्या आजी आजोबा कुठे आहेत, कसे आहेत, कुठे आहेत, पण मला माझ्या आईने कधीच काहीच सांगितलं नाही. आणि जेव्हा तू आली आहेस तर इथून कुठेही तू जाणार नाहीस. तुला मी कुठेही जाऊ देणार नाही. तू आमच्याबरोबर इथेच राहणार, समजलं. आणि तुला समजलं नाही तर तू हट्ट केलास ना तर मी तुला खूप मोठं इंजेक्शन देईन. तुला माहीत आहे ना मी एक मोठी डॉक्टर आहे म्हणून. जेव्हा अशा प्रकारे आपल्या नातीचं बोलणं ऐकून कमलताई रडता रडता हसू लागल्या आणि मायाला म्हणाल्या, माझ्या बाळा तुझ्या आजीला माफ कर. मी तर तिथे तुमच्याबरोबर राहण्याच्या लायकीची सुद्धा नाही ग. पण तू एवढा हट्ट करत आहेस तर मी इथे राहते. पण आता बाळा माझ्याजवळ तुम्हा दोघींना देण्यासाठी काही नाहीये. पण हो ह्या 2 सोन्याच्या बांगड्या आहेत. ह्या तू ठेवून घे आणि जेवढा होईल तेवढा
माझा खूप आशीर्वाद मी तुला देईन. तेव्हा माया म्हणाली, आजी एक गोष्ट सांगू का? तुझे शब्द आम्हाला लागले नाहीत, ते तर आशीर्वादामध्ये बदलले आहेत. बघितलं का मी किती आनंदी आहे आणि तुला माहिती आहे मी केवढी मोठी डॉक्टर झाली आहे. तू तर बघितलंस ना, तूच माझ्या गाडीच्या खाली आली होतीस. त्यामुळे त्या बांगड्या आता तूच घाल. आमच्यासाठी तुझा आशीर्वाद आहे ना, तो आशीर्वादच खूप काही आहे, भरपूर आहे. तेव्हा कमलबाई म्हणाल्या, हो माझ्या बाळा, तू तर खूप मोठी डॉक्टर आहेस आणि अजून मोठी डॉक्टर हो. या जगातील सर्वात मोठी डॉक्टर हो. आपल्या आईवडिलांचं नाव मोठं कर. तुला तुझ्याकडून माझ्याकडून खूप सारे प्रेम आणि आशीर्वाद आहेत. हे ऐकून माया आजीच्या गळ्यात पडली आणि आईला इशारा केला. मग वंदनाताई सुद्धा जुन्या सगळ्या गोष्टी विसरून सासूबाईंच्या गळ्यात पडल्या. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, अरे वा, माझी फी कुठे आहे? तुला आठवते ना, मी तुला म्हणालो होतो की तू जेव्हा डॉक्टर होशील आणि कमावू लागशील तेव्हा मी तुझ्याकडून फी घेईल. सगळ्यांनी पाठीमागे वळून पाहिले तर तिथे प्रोफेसर होते, ज्यांनी मायाला फी न घेता शिकवलं होतं. वंदनाताईंनी आणि मायाने त्यांना नमस्कार केला आणि बसायला सांगितलं. तेव्हा प्रोफेसर म्हणाले, मी बसणार आहे, पण माझी फी देणार आहे की नाही ते सांगा बरं पहिलं. तेव्हा वंदनाताई म्हणाल्या, हो सर, तुमची फी आम्ही नक्की देऊ. सांगा तुमची फी किती झाली आहे? तेव्हा प्रोफेसर म्हणाले, खरंच वंदनाताई, तुम्ही खरं बोलत आहात. मला फी मिळणार ना नक्की? वंदनाताई म्हणाले, हो सर, तुमच्या कृपेमुळेच माझी मुलगी आज डॉक्टर झाली आहे आणि चांगले पैसेही कमवू लागले आहे. मग तुमची फी आम्ही का नाही देणार? तुम्ही सांगितलं नाही तुमची फी किती आहे. तेव्हा प्रोफेसर म्हणाले की माझी अशी इच्छा आहे की माया माझ्या घरची सून बनेल. माझा मुलगा डॉक्टर आहे, त्याच्यासाठी मी तुमच्या मायाचा हात मागायला आलो आहे. प्रोफेसर जणांचे बोलणे ऐकून माया लाजली आणि आतमध्ये निघून गेली. वंदनाताईंच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. सर, मला कळत नाही की मी तुमचे आभार कसे मानू. माझ्या सगळ्या अडचणी काळजी तुमच्यामुळेच दूर झाल्या आहेत. पण प्रोफेसर म्हणाले, जेव्हा वंदनाताई म्हणाल्या माझी मुलगी अपंग आहे, तुमच्या मुलाला हे मान्य आहे का? वंदनाताई बोलतच होत्या की त्याआधीच प्रोफेसर म्हणाले, तुम्ही असे का बोलत आहात ताई? मला आणि माझ्या मुलाला दोघांनाही माया आवडते आणि तिचं अपंग असणं आमच्यासाठी काही अडचण नाहीये. जर तुम्ही हो म्हणत असाल तर पंडितांना भेटून लवकरच साखरपुडा आणि लग्नाचा शुभ मुहूर्त काढूयात. वंदनाताई हसून म्हणाल्या, नक्की सर, शुभ कामाला उशीर का करायचा? तेव्हा प्रोफेसर म्हणाले, ताई, तुम्ही मला सर बोलू नका, तर दादा म्हणा. हे ऐकून सगळे हसू लागले. त्याचवेळी माया नाश्ता आणि चहा घेऊन आतून आली. तिने सर्वांना नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतले. दुसऱ्या दिवशी पंडित आले आणि साखरपुडा आणि लग्नाचा शुभ मुहूर्त काढला. 1 महिन्यानंतरच मुहूर्त ठरला. खूपच धूमधडाक्यात मायाचं लग्न झालं आणि ती आपल्या सासरी गेली. पण जाता जाता ती आपल्या डॉक्टर नवऱ्याला म्हणाली, माझ्या आईला आणि आमच्या बहिणींशिवाय कोणीच नाही. मी माझ्या सासरी माझ्या सासू सासऱ्यांसोबतच माझ्या आईचीही काळजी घेणार. आता माझी आजीसुद्धा माझ्याबरोबर आहे, तिची काळजी घ्यावी लागेल. तेव्हा तिचा नवरा हसत म्हणाला, ती फक्त तुझी आई आणि आजी नाहीये, आपली आई आहे, आजी आहे. आणि अजून एक गोष्ट, तू एकटी नाहीस, आपण दोघे मिळून त्यांची काळजी घेऊयात. आपल्या नवऱ्याचे बोलणे ऐकून माया खूपच खुश झाली. तर मग मित्रमैत्रिणींनो, माया अपंग असून डॉक्टर बनली आणि स्वतःच्या आई आणि आजीची काळजी घेऊ लागली, नवऱ्यासोबतच. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.